बरी आहे ना. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्यासारखी तुमच्यातलीच एक जोक. कसं आहेत सगळे? तर मी आले आहे फुकेटमध्ये. तर आता आपण जात आहोत पटाँग बीचवरती आणि थायलंडचा फेमस वॉकिंग स्ट्रीट बघण्यासाठी. त्याच्या अगोदर इकडचे रस्ते तर बघा किती क्लीन आणि क्लिअर आहेत, मस्तच. आणि हे फ्लॉवर्स किती सुंदर कलर्स आहेत, अष्टरच्या फुलासारखे दिसत आहेत तर खरे. कदाचित इकडची तीच असतील, आय डोंट नो, पण छान आहेत, कलर तरी सुंदरच आहे. आणि मग चालत चालत आपण बघूया आपल्याला काय इथे खायला मिळतंय का. ॲक्च्युली खाण्याचे ऑप्शन्स तर खूप सारे आहेत, पण मला काय आवडतं हे जास्त आता इम्पॉर्टंट आहे, कारण की थायलंड फूड सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे. सो बघूया मला काय इथे खायला मिळतंय ते. आणि चालता चालता आता आपण येऊन पोचलो आहोत पटाँग बीचवरती. आहा, खूप सुंदर आहे, खूपच छान. ॲक्च्युली बीच जो आहे ना तो क्लिअर आहे, पण पाणी जे आहे तेवढं क्लीन वाटत नाही आहे. बीच क्लिअर ह्याच्यासाठी म्हणाली मी, कारण की एकही प्लास्टिकची बॉटल किंवा आपण लेज खातो त्याचे रॅपर्स वगैरे इथे कुठेही पडलेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी क्लिअर म्हणाली. आणि खूप साऱ्या इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज आपल्या राईट साईडला ह्या दिसत आहेत तुम्हाला, इथून स्टार्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ते वॉटर कदाचित तेवढं क्लीन नसेल, पण बीच अगदी क्लिअर आहे. आता तुम्हाला वाटत असेल ही लोक भांडतायत, मारामारी करतायत, पण तसं नाही आहे ते. ती मुलं जी आहेत ना ती बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतायत, कारण की आता 2 दिवसानंतर त्यांची तिथे कॉम्पिटिशन होणार आहे बॉक्सिंगची, तर ती मुलं त्याची इथे प्रॅक्टिस करतायत. हाच होता तो बॉक्सर जो तिथे प्रॅक्टिस करत होता. आता कदाचित दमला असेल तर गेला असेल तो. आणि या 2 मुली शिफॉनची साडी नेसून एक आणि एक वेस्टर्न ड्रेस घालून एकमेकींचे फोटो सेशन्स करतायत. आणि पाठीमागे इथे वॉटर ॲक्टिव्हिटी चालूच आहे. एकूण एक सांगायचं तर नॉर्मल आहे. म्हणजे मला हा बीच बघून आपल्या मुंबईच्या चौपाटी बीचची आठवण तर नक्कीच येते. असाच तो पण आपला खूप गजबजलेला एक बीच तिकडचा. हा ऑफकोर्स तिकडे तशा वॉटर ॲक्टिव्हिटीज तर होत नाही, पण माणसांनीच इतका वेढलेला असतो तो, तसाच काहीसा इथे अनुभव मला येतोय, पण छान आहे. असाच एकूण एक आम्ही बीचचा आनंद घेता घेता आम्ही तरी कुठे पाठी राहणार, मग आम्ही देखील आमचे सेल्फीज क्लिक केले आणि त्याची पण एक वेगळी मजा घेतली. कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. थोडं पुढे चालत चालत आलो आणि बघतो तर काय इथे चक्क झुंबा चालू होता. वाव, झुंबा म्हणजे वाव यार, मला इतकं आवडलं. आणि तेही बीचवरती लोक करत होती आणि हे 3 जण त्यांना शिकवत होते की दाखवत होते, आय डोंट नो, पण मला देखील करण्याचा मोह झाला तिथे. पण मी तो आवरता घातला, कारण की मला बांगला स्ट्रीट जो वॉकिंग स्ट्रीट आहे तिथे मला खूप चालायचं होतं, तर मला दमायचं नव्हतं, म्हणून मग मी स्वतःला आवर घातला आणि फक्त बघण्याचंच काम केलं. पण बघण्याची सुद्धा एक छान मज्जा येत होती. आहा, मस्त नसतं तो, छानच. अँड फायनली मी आता येऊन पोचले आहे द फेमस बांगला वॉकिंग स्ट्रीटवरती. येस, पटाँग बीच, फुकेट, थायलंड. तर हाच तो वॉकिंग स्ट्रीट जे म्हणतात ना थायलंडचा वॉकिंग स्ट्रीट फेमस आहे तो हाच आहे. पण ह्या वॉकिंग स्ट्रीटचं ॲक्च्युली नाव आहे बांगला स्ट्रीट. बांगला स्ट्रीट नावाने हा खूप जास्त फेमस आहे, पण लोक त्याला वॉकिंग स्ट्रीट करूनच त्याला फेमस केलं आहे. हे आहे कांगारू बार. इथे ऑस्ट्रेलियन बियर मिळते आणि मोस्ट ऑफ द ऑस्ट्रेलियन लोकांनीच हे फुल पॅक करून टाकलेलं आहे.
नो जगावरास. आणि इथे असे छोटे छोटे रेस्टॉरंट पण आहेत आणि क्लब्स आहेत. एकूण एक तर छान आहे. म्हणजे हे बघा, हे अजून एक बार आहे. इथे ओपन बार आहेत, आपल्यासारखे अगदी प्रॉपर हॉटेल आणि ते असं काही नाही आहे. बरं, आता मी तुम्हाला ना एका सर्कलमध्ये तुम्हाला मी दाखवते. ते ब्लिंक होते जे ग्रीन दिसतंय का तुम्हाला? दिसेल. हां, हे बघा, हे दिसतंय का? हे कसला लोगो, कसला सिम्बॉल आहे, हे मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. आणि हा इथे चालू आहे मायकल जॅक्सन रोड शो. खराखुरा नाही आहे पण दिसतोय तरी तसाच. तर हा रोज डेली संध्याकाळचा हा शो चालू असतो. नाचतोय तरी छान. त्याचं असं आहे की मला कोणी कंपनी द्यायला यायचं नाही, फक्त मलाच बघायचं. आणि त्या मुलाला बाजूला केलं आणि हो, मून वॉक. बरंच चालल्यानंतर आणि मायकल जॅक्सनचा शो पाहिल्यानंतर पेटपूजा तर करावीच लागणार आहे. तर आता आम्ही जेवणाच्या शोधात आहोत आणि बघतोय काय काय आहे ते. तसे काही मासे तर मला बघतातच आहेत. इकडच्या ना सगळ्या छोट्या छोट्या रेस्टॉरंटची खासियत आहे. प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर असे मासे, फिश असे सगळे लावलेले असतात आणि आपल्याला चॉईस करायचं असतं की आपल्याला काय खायचं आहे आणि मग आपल्याला ते लगेच करून देतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणचीच ही खासियत आहे. Behind you. Just stay you. This is also. Sorry? What is this? Horseshoe crab. Sorry? Horseshoe crab. So this it look like horseshoe. Horseshoe less. So we call horseshoe crab. So we have another benefit. That's a live. Not having dinner so early. That's live. Not having dinner so early. We'll have dinner. हो, तर इथे बघा काय आहे. हे सगळं ग्रिल्ड चिकन आहे, ग्रिल्ड पोर्क आहे. पोर्क इज डुक्कर. तो आम्हाला माहिती सांगत होता. हे ग्रिल्ड बीफ आहे. ग्रिल्ड क्रोकोडाईल सुद्धा आहे. OMG, क्रोकोडाईल. हे तर नॉर्मल होतं, ब्रॉकली, पोटॅटो अँड मशरूम. बट क्रोकोडाईल, माय गॉड. हां, हे एक तुम्हाला दाखवण्यासारखं आहे. इकडे काय माहिती आहे का, प्रत्येक 1-2 किलोमीटर चालल्यानंतर ना एक असा मस्त पॅसेज असायचा आणि तिथेही असे छोटे छोटे रेस्टॉरंट असायचे आणि तिथे जाऊन तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. लेफ्ट साईडला दुकानं, शॉप्स होते आणि त्याच्या समोरसुद्धा शॉप्स आणि त्याच्यामध्ये हे सगळे सी फूड्स विकले जात होते. हे फ्रेश ज्युसेस देत होते. त्याच्यानंतर इथे मँगो होता. ह्या सीझनला तिकडे मँगो होता. त्याच्यानंतर अगेन हे मोमोज, सी फूड आणि क्लीन तर बघा कसली सुपर आहे ते. छानच होती. इथे कोण जाऊन नाही खाणार. छान दिसत होतं एकदम.
हां, इथे हे ग्रिल्ड चिकन आहे. पोर्कचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यावर ब्रेड देतात ही लोकं. हे बघा. मटन चॉप तुम्हाला माहिती आहेत का? मटन चॉप तसे हे पोर्क चॉप आहेत. रिब्स म्हणतात त्यांना. आणि हे इथे मोमोज आहेत. हे बघा काय छोटे छोटे क्रॅब्स फ्राय करून असेच खायचे असतात. ते किती क्यूट दिसत आहेत. मी नाही खाल्लेत ते. तर आता एवढं सगळं शोधून कौस्तुभने पोर्क रिब्स आणि स्पॅगेटी नूडल्सवरती त्याचा डिनर संपवला. आणि आपण हा व्हिडिओ देखील आपण आता इथेच एंड करूया. हो, मी काय खाल्लं ते फक्त फोटोत बघण्यासारखंच आहे, कारण की मी असं काही वेगळं ट्राय केलेलं नाही आहे. तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट तर खूप साऱ्या करा. आणि मी बिचारीने हे खाल्लं आहे. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.